रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आपली आजची ब्रेकफास्ट रेसिपी आहे, करायला सोपी आहे आणि चवीला तर एकदम लाजवाब आहे। या रेसिपीला रव्याची उकड बोंड असे म्हणतात। हे तुम्ही ब्रेकफास्टसाठी करू शकता, लहान मुलांच्या टिफिनमध्ये द्यायसाठी करू शकता किंवा मोठ्यांना सुद्धा टिफिनमध्ये देऊ शकता। एखाद्या वेळेस जर समजा तुम्हाला स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल आणि तुम्हाला हलका फुलका आहार करायचा असेल त्यावेळेस सुद्धा ही रव्याची उकड बोंड तुम्ही करू शकता। तेव्हा रेसिपी पूर्ण पहा। इथे मी 1 कप पोहे घेतलेले आहेत, अर्धा कप रवा घेतलेला आहे आणि 1 कप दही घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपण अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि आता हे आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। हे आपलं मिक्सरमध्ये फिरवून झालेले आहे। हे इतकं घट्ट बॅटर पाहिजे, इथे बॅटर पातळ करायचं नाही आहे। आता हे बॅटर आपण बाउलमध्ये काढून घेतलं आहे। आता याच्यावरती एक 10 मिनटं झाकण ठेवायचं आहे। 10 मिनटानंतर हे बॅटर चांगलं फुलतं, त्याच्यामुळे मग बोंड छान तयार होतात। आता त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घातलं आहे, खिसलेलं गाजर घालायचं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये मी 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला घातला आहे, 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला घालायचा आहे आणि इथे मी चिली फ्लेक्स घातले। चिली फ्लेक्सच्या ऐवजी तुम्ही लाल मिरची पावडरसुद्धा घालू शकता आणि तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही घालायचं आहे। आता इथे मी 1 चमचा तांदळाचं पीठ घातलेलं आहे। तांदळाचं पीठ घालून हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा, हे बॅटर आपलं छान तयार झालेलं आहे। इथे आता मी एका चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे आणि जे आपलं बॅटर तयार केलं आहे ते चमच्याने त्याचे छोटे छोटे गोळे असे या चाळणीमध्ये टाकायचे आहेत आणि हे आपल्याला उकडवून घ्यायचं आहे, म्हणूनच याला रव्याची उकड बोंड म्हणतात। आता हे चाळणीत आपलं पूर्ण घालून झालं आहे। आता हे आपण उकडून घ्यायचं आहे। त्यासाठी मी कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती आता मी हे चाळण ठेवते आणि त्याच्यावरती एक 10 मिनटं झाकण ठेवायचं आहे। तुम्ही हे मोदक पात्रामध्ये सुद्धा करू शकता। माझ्याकडे मोदक पात्र नसल्यामुळे मी हे चाळणीत केलेलं आहे। आता हे 10 मिनटं उकडल्यानंतर झाकण काढून घ्यायचं आहे। आता हे चेक करायचं आहे, त्याला बोटाने दाबून बघायचं आहे। जर हे बोटाला चिकटलं तर समजायचं हे अजून उकड झालेली नाही आहे। तर ही उकड आपली तयार झाली आहे, कारण बोटाला चिकटत नाही आहे। आता थंड झाल्यानंतर हे आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे। थंड झाल्याशिवाय काढायचं नाही आहे, नाहीतर मग ही बोंड काढताना तुटू शकतात। हे पहा, सगळे व्यवस्थित छान निघते, म्हणजे हे छान उकडले गेलेले आहेत। आता हे आपल्याला फोडणी करायची आहे याची। तर गॅसवरती मी कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात मी 1 चमचा मोहरी घालते। मोहरी छान तडतडली की मग त्याच्यामध्ये 8-10 कढीपत्त्याची पानं घालते। कढीपत्त्याची पानं पण छान तडतडली की मग आता आपल्याला याच्यामध्ये अर्धा टीस्पून हळद घालायची आहे। अर्धा टीस्पून मी लाल मिरची पावडर घालते। लाल मिरची पावडर तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही घालू शकता आणि 2 मोठे चमचे तीळ घातलेले आहे। आता हे तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपण ती रव्याची जी उकड बोंड तयार केली आहे ती घालायची आहेत आणि हे छान असं तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। छान खरपूस होतं एकदम हे पहा, हे तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। सगळे तीळ मसाले छान मिक्स झाले पाहिजेत। वरून आता मी थोडीशी कसुरी मेथी घातले आणि आता हे कसुरी मेथी घालून सुद्धा हे छान असं हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित। आणि आता आपण हे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात। हे पहा, दिसायलाही खूप छान दिसतंय आणि याच्यामध्ये आपण तीळ घातलेले आहेत, मोहरीची फोडणी दिलेली आहे, त्यामुळे तर खूपच छान लागतं। आणि इथे मी गाजर खिसून घातलेलं होतं, तर तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या तुम्ही याच्यामध्ये घालू शकता। हे पहा, किती सुंदर दिसतंय आणि रव्याचं असल्यामुळे हे पचायला सुद्धा खूप हलकं आहे। रव्याचा नेहमी उपमा आणि शिरा खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। असेच रव्याचे वेगवेगळे नाश्त्याचे पदार्थ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। तेव्हा रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा, रेसिपी शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह।